नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या आस्थापनेवरील सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये स्थायी पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत. याच्यासाठीचा आकृतीबंध शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासाठीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात. या जी आरमध्ये एकूण किती जागा मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि कधीपासून ही भरतीची जाहिरात जारी होऊ शकते. डिटेलमध्ये माहिती पाहूयात. तर इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार पाणी पुरवठा विभाग मधील पदांचा आढावा पूर्ण झाला असून आढाव्याअंती निश्चित केलेल्या आकृतीबंध मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीसमोर 6 मार्च 2023च्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता. या समितीने मंजूर केल्याप्रमाणे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील एकूण 154 पदांचा सुधारित आकृतीबंध संदर्भ दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला आहे. आता वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 21 जून 2006च्या शासन निर्णयातील स्थायी पदे निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय पाहू शकता महत्त्वाचा. यानुसार पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग खुद्द च्या सुधारित आकृतीबंधातील मंजूर करण्यात आलेल्या एकूण 154 पदांपैकी पुढील प्रमाणे 123 पदे स्थायी तर 31 पदे अस्थायी पदे म्हणून निश्चित करण्यात येत आहेत. यामध्ये पाहू शकता जे एकूण जागा जे आहेत एकूण मंजूर पदे स्थायी आणि अस्थायीसाठी प्रधान सचिवसाठी 1 मंजूर आहे. त्याच्यानंतर सहसचिव उपसचिवसाठी 4 मंजूर पदे, विशेष कार्यकारी अधिकारीसाठी 1 आहे, सहसंचालक सांख्यिकीसाठी 1, अवर सचिवसाठी 10, कक्ष अधिकारीसाठी 19, प्रकल्प अधिकारीसाठी 1 आहे, उपअभियंतासाठी 3, त्यानंतर लेखाधिकारी 2, सांख्यिकी अधिकारीसाठी 2 आहेत, सहाय्यक कक्ष अधिकारी 40, रोख लेखापालसाठी 2, उपलेखापालसाठी 1, सांख्यिकी सहाय्यकसाठी 1, सहाय्यक लेखाधिकारीसाठी 1, संगणक यंत्रचालकसाठी 1 आहे, वरिष्ठ स्वीय सहाय्यकसाठी 1 आहे, उच्च श्रेणी लघुलेखकसाठी 4, निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 6, लघु टंकलेखकसाठी 3 आणि लिपिक टंकलेखक या पदासाठी एकूण 50 अशा एकूण 154 जागा आहेत. त्याच्यामध्ये स्थायी जी आहेत 123 आहेत तर 31 अस्थायी असणार आहेत. यानुसार वित्त विभागाने 21 जून 2006 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटी आणि शर्ती विचारात घेता पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग मधील 154 मंजूर पदांपैकी 123 पदे स्थायी तर उर्वरित 31 पदे अस्थायी स्वरूपात असतील. त्यानुसार विभागाच्या आकृतीबंधामध्ये तक्त्यामध्ये जी डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार पाहू शकता याच्यामध्ये जी कारणामुळे पदरिक्त झाल्यानंतर त्या आपोआप व्यक्त होतील. यानुसार पाहू शकता संवर्गामध्ये नाईक संवर्गामध्ये एकूण कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या आहे 1 आहे. त्याचबरोबर शिपाईसाठी 11 आहेत आणि त्याचबरोबर वाहन चालक आणि सर्वसाधारण सहाय्यकसाठी 1 अशी 13 जी कर्मचारी संख्येची आहे. याच्यामध्ये संवर्गामध्ये मृत ठरवण्यात आले असून या संवर्गात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणामुळे हे पदरिक्त झाल्यानंतर ते अवगत केली जातील अशा पद्धतीची माहिती आहे. यानुसार त्यानंतर पुढे पाहू शकता शासन निर्णय वित्त क्रमांक यानुसार प्रशासकीय विभागांना दिलेल्या अधिकारात सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या शासन निर्णयाची अधिकृत प्रत आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. PDF तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर या शासन निर्णयानुसार जी महत्त्वाची माहिती अशी आहे की 154 एकूण जागा आहेत. या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत. याच्यामध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासाठीची जी अधिकृत जाहिरात आहे ती लवकरच जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार जी भरतीची प्रोसेस आहे प्रक्रिया जी आहे ती पुढे सुरू केली जाईल. जून किंवा जुलैमध्ये या भरतीसाठीची जाहिरात येऊ शकते आणि त्या पद्धतीने पुढची जी प्रोसेस आहे ती केली जाईल. अशा पद्धतीने पाहू शकता कोणकोणती पदे जी आहेत
या पदांसाठीची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. मंजूर किती पदे झालेली आहेत, त्यामध्ये स्थायी पदे किती आहेत, अस्थायी पदे किती आहेत यानुसार चेक केलं जाऊ शकतं आणि त्यासाठी अर्जसुद्धा केला जाऊ शकतो. लवकरच त्यासाठीची जाहिरात, अधिकृत जाहिरात जाहीर केली जाईल. आकृतीबंध आहे तो अशा पद्धतीने होता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.